जर समजा आपलं सोयाबीनचं पीक असेल तर तिथं रायझोबियम हा बॅक्टेरिया काम करेल नत्र देण्यासाठी. जर समजा आपला कापूस असेल तर तिथं ॲझोटेबॅक्टर हा नत्र देण्यासाठी बॅक्टेरिया काम करेल, उपलब्ध करून देण्यासाठी. जर समजा आपल्या रानामध्ये ऊस असेल तर ऊसाला नत्र उपलब्ध करून देण्याचं काम ॲझोटेबॅक्टर किंवा ॲझोटेबॅक्टर करतो. हे ॲझोटेबॅक्टर तिथं आपल्या रानामध्ये युरिया टाकल्यानंतर अवेलेबल पाहिजे. तर युरियाचं कन्व्हर्टेशन ते खाण्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे ऑर्गॅनिक पेस्टच्या स्वरूपामध्ये करेल आणि त्या पिकाच्या मुळाला नत्राची पूर्तता म्हणजे अवेलेबिलिटी करून देईल. जसं सुपर फॉस्फेट आहे, सुपर फॉस्फेट जर समजा आपण टाकला तर सुपर फॉस्फेटचं विघटन करणारा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. पीएसबी नावाचा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. ते बॅक्टेरिया काय करतो, सुपर फॉस्फेटचं डिकम्पोजिशन करतो आणि डिकम्पोजिशन करून तिच्यातून ऑर्गॅनिक पेस्ट निर्माण करतो आणि ऑर्गॅनिक पेस्ट हेच तुमच्या झाडाचं पोषण असतं. जर समजा तुम्ही पोटॅश टाकला तर